भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे हे त्यांच्या सातत्याने होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात आणि आता पुन्हा एकदा ते चर्चेत आलेत। यापूर्वीही धार्मिक तेढ निर्माण करणारी भाषणे केल्याने नागपूर हिंसाचारानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिली होती। मात्र आता धाराशिव येथील कार्यक्रमात नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा उफाळून आलाय। आता या प्रकरणात पुन्हा काय घडले तेच सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। याशिवाय तुम्ही टाइम महाराष्ट्राला अजूनही नवीन असाल किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर टाइम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राइब करा। धाराशिवच्या संवाद मेळाव्यात बोलताना नितेश राणे यांनी वक्तव्य केलं होतं की कुणी कितीही ताकद दाखवली, कसंही नाचलं तरी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा। हे विधान शिवसेना शिंदे गटाला आणि इतर घटक पक्षांना खूपच खटकलंय। त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना नेत्यांनी आपली तीव्र नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलून दाखवलीये। यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण असा थेट सवाल उपस्थित करत भाजपवर निशाणा साधलाय। यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की मी नितेश राणे यांना समज दिली आहे। त्यांनी स्पष्ट केलंय की कुणाचाही बाप काढणं योग्य नाहीये। संबंधित मंत्र्यांशी मी बोललो, ते म्हणाले माझा तसा अर्थ नव्हता, पण मी त्यांना सांगितलंय की राजकारणात अर्थापेक्षा परसेप्शन महत्वाचं असतं। नितेश राणे यांच्या विधानानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून ठाण्यामध्ये भाजप आणि राणे यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले आहेत। ठाकरे गटाचे सहप्रवक्ता तुषार रसाळ यांनी ठाण्यातील 3 हात नाका परिसरात मोठा बॅनर लावलाय। या बॅनरवर असं लिहिलंय की मी तुषार दिलीप रसाळ, दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता म्हणजेच बाप आहेत। श्री देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत। 2 मराठी वाघांनी एकत्र यावं ही महाराष्ट्राची इच्छा आहे। राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे फोटो लावण्यात आलेत। या बॅनरमुळे ठाण्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहेत। या चर्चांवर सर्वच नेत्यांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या जातात आणि प्रत्येक जण आपली मतं मांडत असतात। अशातच या चर्चेमध्ये नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे आणि त्यांच्या विरोधात आक्रमक झालेले मनसे नेते प्रकाश महाजन या तिघांचा वाद आता चव्हाट्यावर आलाय। प्रकाश महाजन हे मनसेचे नेते आहेत। जेव्हापासून युतीच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हापासून ते माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देत आहेत। नारायण राणेंनी मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यावर टीका केल्यानंतर मनसेने देखील प्रतिक्रिया देत आक्रमक भूमिका घेतली आहे। मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी थेट इशारा देताना म्हटलंय की राज ठाकरे आणि तुमचे संबंध सांगण्यापलीकडे असतील तर तुमच्या बोलघेवड्या पुत्राला आवर घालणं अपेक्षित आहे। महाराष्ट्र सैनिकांना धमकावण्याची हिम्मत करू नका। आम्ही उगाच काड्या करत नाही, पण काड्या करणाऱ्याला सोडतही नाही। नितेश राणे यांची बाप राजकारणाची भाषा केवळ विरोधक नव्हे तर सत्ताधारी शिंदे गटालाही खटकलीये। नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र होताना दिसतायत। ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोघेही आक्रमक झाल्यामुळे भाजपला दबावात आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आता राणे पिता पुत्र काय प्रत्युत्तर देतात याकडे संपूर्ण राज्याचं राजकीय लक्ष राहिलं आहे। आता राणे पिता पुत्र काय प्रत्युत्तर देतात याकडे संपूर्ण राज्याचं राजकीय लक्ष लागून राहिलेलं असताना नारायण राणे यांनी आता एक प्रतिक्रिया दिली आहे। म्हणणं चुकीचं आहे, मी त्याला याबद्दल बोललेलो आहे। कोणाचा शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं मला साहेब बनवू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा। तीच समज मी नितेशला दिलेली। शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नारायण राणेंचं नाव घेत नितेश राणेंना डिवचलंय। बरोबर आहे ना। आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत, सगळं असताना फडणवीस कुठून बाप होऊ लागला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही। तर नितेश राणे हे नेहमीच त्यांच्या विधानामुळे चर्चेत येत असतात आणि आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्यावर सुद्धा पुन्हा त्यावर नितेश राणे काही भाष्य करतात का, किंवा मनसे आणि नितेश राणे यांचा जो वाद सध्या सुरू आहे यावर सुद्धा
कोणत्या वेगवेगळ्या भूमिका किंवा वेगळ्या गोष्टी घडून येतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नितेश राणे यांनी केलेली वक्तव्याबाबत तुमचं म्हणणं काय आहे? खरंच ते बरोबर आहेत का, किंवा त्यांना म्हणजे आपण मागे सुद्धा एक व्हिडिओ केला होता की त्यांना खरंच कोणी अजूनही पाठीशी घालतंय का, याबाबतचं तुमचं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.